सुखो बुद्धानुपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघससामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी वर्षावासाच्या या पवित्र अशा कालखंडामध्ये जेतवन बुद्धविहार सातपूर कॉलनी या परिसरातील उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलमैत्री मंगल भावना या ठिकाणी व्यक्त करतो। बौद्ध जीवन मार्ग हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा भाग बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये आपण बघत आहोत। तथागतांचा हा मानवतावादी संदेश या सृष्टीमध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक मनुष्य सत्वासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि त्यामुळे बौद्ध जीवन मार्ग समजून घेणे या सृष्टीमध्ये प्रत्येक मनुष्याच्या जीवनाचं एक नैतिक कर्तव्य असलं पाहिजे। जो मनुष्य बौद्ध जीवन मार्ग समजून घेतो तर तो मनुष्य सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होऊ शकतो आणि ज्याला मानसिक सुख असं म्हटलं आहे त्या सुखाला तो प्राप्त करू शकतो। आज या देशनेमध्ये क्लेश आणि द्वेष हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा भाग, कारण मानवी मनाचे हे दोन विकार आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे, क्लेश आणि द्वेष। प्रत्येक मनुष्याच्या चित्तामध्ये क्लेश उत्पन्न होत असतो आणि द्वेष सुद्धा उत्पन्न होत असतो। तर क्लेश आणि द्वेष जेव्हा जेव्हा आपल्या मनामध्ये उत्पन्न होत असतो तेव्हा तेव्हा आपलं जे मन आहे, आपलं जे चित्त आहे, तर ते आपलं मन बेचैन होते, दुःखी होते, कष्टी होते, चिंताग्रस्त होते, भ्रांत होते। आणि जेव्हा मनुष्यांचं चित्त अशा प्रकारच्या विकाराने भरलेलं असतं तर तेव्हा मनुष्य सुखपूर्वक जीवन जगू शकत नाही। आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की ज्या मनुष्याला आपल्या जीवनामध्ये सुखपूर्वक जगायचं आहे तर त्या मनुष्याने आपल्या मनातील जो क्लेश भाव आहे आणि जो द्वेष भाव आहे या क्लेशाला आणि द्वेषाला पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे, तेव्हाच मनुष्य खऱ्या अर्थाने सुखपूर्वक जीवन जगतो। हा भगवंताचा श्रेष्ठ असा सिद्धांत आहे। या संसारामध्ये जीवन जगणाऱ्या मनुष्याला आपण कधीही क्लेश देऊ नये। एकमेकांना आपल्याकडून कोणत्याही प्रकारचा क्लेश होणार नाही, म्हणजे दुःख होणार नाही। क्लेश म्हणजे दुःख होणार नाही, वेदना होणार नाहीत। माझ्याकडून मी कोणत्याही प्रकारे कधीही कुणाचा द्वेष करणार नाही, अशा प्रकारचं आपण चिंतन मनन केलं पाहिजे। कारण भगवंत असे म्हणतात की आपण दुसऱ्यांचा क्लेश करत असेल, आपण दुसऱ्यांचा राग करत असेल, द्वेष करत असेल तर मानवी मनाचा स्वभाव असा आहे की आपल्या चित्तामध्ये जेव्हा क्लेश उत्पन्न होत असतो, जेव्हा द्वेष उत्पन्न होत असतो तर प्रथमतः आपलं मन, आपलं चित्त हे बेचैन होत असते, दुःखी होत असते, कष्टी होत असते। कारण मनुष्याचा हा एक सनातन धर्म आहे
सनातन म्हणजे पूर्वी, म्हणजे पूर्व अनंत अनंत काळापासून चालत आलेला जो धम्म आहे त्याला सनातन धम्म असं म्हटलेलं आहे. म्हणजे परंपरागत या सृष्टीमध्ये हा धर्म सदा सर्व काळ असतो. जसं भगवंत असे म्हणतात, अग्नीचा एक स्वाभाविक धर्म असतो, एक स्वाभाविक धर्म असतो. अग्नीचा स्वाभाविक धर्म आहे की स्वतः जळणे आणि दुसऱ्यांना जाळणे, हा तिचा स्वाभाविक धर्म आहे. आणि त्या स्वाभाविक धर्माला अनुसरून अग्नी हे कार्य करत असते. जसं बर्फाचा धर्म आहे, ऐक ना, बर्फाचा धर्म आहे स्वतः शीतल राहणे, ऐक ना, थंड राहणे आणि दुसऱ्यांना थंड करणे, हा त्याचा धर्म आहे. मग असं इथे असं होत नाही. अन्य धर्माचा व्यक्ती आहे, ऐक ना, अन्य संप्रदायाचा व्यक्ती आहे आणि अन्य संप्रदायाच्या व्यक्तीला जर समजा अग्नीचा जर चटका लागला तर त्याला काही होणारच नाही, असं होतं का? असं नाही होत. कारण अग्नीचा स्वभाव धर्म आहे जळणे आणि जाळणे. मग तिथे कोणताही व्यक्ती असो, कोणत्या जातीचा असो, कोणत्या धर्माचा असो, कोणत्या संप्रदायाचा असो, कोणत्या पंथाचा असो, अग्नी असा विचार करत नाही की हा बौद्ध जीवन जगणारा मनुष्य आहे, हा मुस्लिम बांधव आहे, हा हिंदू बांधव आहे, हा ख्रिश्चन बांधव आहे, असा विचार करत नाही. अग्नी अग्नीच्या स्वभावाला अनुसरून सदा सर्व काळ कार्य करत असते. अगदी शीतलता सुद्धा, थंडी म्हणजे बर्फ सुद्धा तसा स्वभाव आहे. तोही जाणत नाही, तोही समजून घेत नाही की हे कोण आहे म्हणून, म्हणजे त्याचा स्वभाव सुद्धा तशाच प्रकारचा आहे. भगवंत असे म्हणतात की मग मनाचा स्वभाव काय आहे, मानवी स्वभाव काय आहे? ऐक ना, मानवी स्वभाव हा मैत्री करणे आहे. मानवी स्वभाव हा मनामध्ये करुणा, दया, प्रेमभाव, जिव्हाळा उत्पन्न करणे हा मानवी स्वभाव आहे. आणि तो मानवी स्वभाव आपण आपल्या मनामध्ये निर्माण केला पाहिजे. जसं यापूर्वी सुद्धा मी सांगितलं होतं, ऐक ना, एकदा भगवंत आणि आनंद प्रवास करत असतात. तर प्रवास करत असताना पाऊस पडलेला असतो आणि पावसामुळे नदीला म्हणजे पूर आलेला असतो. तर त्या पुरामध्ये आपण बघतो की नवीन जेव्हा पूर असतो तर नवीन पुरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कीटक सुद्धा येत असतात. कारण ते ज्यांची काही जागा असते तर त्या जागेमध्ये ते राहतात आणि पावसामुळे त्या जागेतून पाणी येतं आणि ते बाहेर येतात. मग तर पाण्यामध्ये जेव्हा भगवंत असे फेरफटका मारतात नदीच्या किनाऱ्यावरून, तर भगवंत बघतात की एक जो काही हिंस्र पशु ज्याला आपण म्हणतो असतो, जो विंचू असतो, तर तो पाण्यामध्ये म्हणजे डुबत असतो. एका काडीच्या आधाराने तो राहतो, पण तो त्याच्या ओझ्यामुळे ती काडी म्हणजे हे होत असते, बुडत असते. तर भगवंत त्याला पाहतात आणि भगवंत तर अनंत करुणावान आहे, अनंत भगवंताच्या चित्तामध्ये मैत्रीभाव आहे, मुदिता आहे. आणि भगवंत असे म्हणतात की मैत्रीभाव हा केवळ मनुष्य प्राण्यावरच केला पाहिजे असं नाही आहे. मैत्रीचा जो स्वभाव आहे, केवळ बुद्ध असे म्हणतात की आपण म्हणजे पाळीव प्राण्यावरती मैत्रीभाव करत असतो आणि हिंस्र पशुवरती आपण द्वेष करत असतो. तर इथे मैत्री परिपूर्णता होत नाही. आणि त्यामुळे मैत्रीचा स्वभाव आहे की पाळीव प्राण्यावर सुद्धा आपण मैत्री केली पाहिजे आणि हिंस्र पशुवर सुद्धा मैत्री केली पाहिजे. आणि या सृष्टीमधील प्रत्येक मनुष्य स्वतःवरती भगवंताची मैत्री असते. तर भगवंत दोन्ही हाताने त्या विंचवाला आपल्या हातामध्ये घेत असतात. हातामध्ये घेतल्यानंतर हातातील जे पाणी असतं, जोपर्यंत हातामध्ये पाणी आहे तोपर्यंत तो काही करत नाही. पण पाणी हातातलं खाली ओसरलं का त्याचा स्पर्श भगवंताच्या हाताला होत असतो, म्हणजे हाताचा स्पर्श त्याच्या शरीराला. आणि हिंस्र पशूंचा एक स्वभाव आहे, त्यांचा तो गुणधर्म आहे की त्यांच्या शरीराला जेव्हा दुसऱ्या काही गोष्टींचा स्पर्श होत असेल तर नॅचरली त्यांच्यामध्ये जो स्वभाव आहे तो स्वभाव त्या ठिकाणी प्रगट होत असतो. आणि त्याचा स्वभाव आहे दंश करणे. साप आपण होऊन कधी चावत नाही, ऐक ना, साप आपण होऊन कधीही चावत नाही किंवा कोणताही हिंस्र पशु आपण होऊन चावत नाही. त्याला जर स्पर्श झाला किंवा त्याला अशी अनुभूती आली, अशी जाणीव झाली की आपल्याला इथे धोका आहे, तेव्हा मात्र ते आपले शस्त्र त्या ठिकाणी वापरत असतो. आणि जेव्हा भगवंताच्या हाताचा त्याला स्पर्श होतो तर तो स्वाभाविकरित्या त्या ठिकाणी डंक मारतो. डंक मारला की वेदना होतात, शारीरिक वेदना तर होतात. मग बुद्ध असतील, अरहंत असतील, कोणी असेल, शारीरिक वेदना ह्या होत असतात प्रत्येकाला. आणि मग भगवंत सोडून देतात. सोडला का तो पाण्याहून जातो, पुन्हा बुडत असतो.
पुन्हा भगवंत घेतात. म्हणजे अशा प्रकारची अनेक वेळा प्रक्रिया ही होत असते. आणि मग आनंद बनते ही जी काही प्रक्रिया आहे तर ती बघत असतात. आणि आनंद बनते भगवान हा विंचू आपल्याला मी बघतोय की अनेक वेळापासून दंश करत आहे. भगवान तुम्ही त्याला सोडून द्या. त्याला तुम्ही कशाला पकडता? तर भगवंत स्मित हास्य करतात आणि स्मित हास्य करून म्हणतात की आनंदा, हा छोटासा प्राणी आपला जो स्वभाव धर्म आहे या स्वभाव धर्माला तो सोडत नाही आहे. कारण त्याचा स्वभाव धर्म हा दंश करणे आहे आणि तो दंश करतोय आहे. दंश करून करून जो त्याचं हत्यार ज्याची जी नांगी आहे ती अगदी बुरचटून गेली आहे. म्हणजे ती नांगी आता एवढ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रभाव होत नाही आहे. म्हणजे जोपर्यंत त्याला त्याच्या नागीमध्ये शक्ती होती, विष होतं, तोपर्यंत त्याने शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले आहे. परंतु आता त्याचे प्रयत्न संपले आहे. मग एक छोटासा प्राणी हा शेवटपर्यंत जर प्रयत्न करत असेल तर आपण तर मनुष्य आहोत. मग मनुष्याचा स्वभाव का आहे? तर दुसऱ्यांवरती दया करणे, मैत्री करणे, मुदिता करणे, उपेक्षा करणे, प्रेमभाव करणे, परोपकाराची भावना निर्माण करणे आपला हा मानवी स्वभाव आहे. आणि मग या मानवी स्वभावाला आपण का सोडून द्यावं, का नष्ट करावं? या दृष्टिकोनातून भगवंत असे म्हणतात की आपल्याकडून दुसऱ्यांना कोणत्याही प्रकारचं दुःख होणार नाही, माझ्याकडून दुसऱ्या कुणालाही क्लेश होणार नाही, मी कोणाचा द्वेष करणार नाही. अशा प्रकारची भावना जर आपण आपल्या मनामध्ये निर्माण करत असेल तर खऱ्या अर्थाने बौद्ध जीवन मार्गाचं आपण अनुसरण करतो, त्याचं आचरण करतो अशा प्रकारे होत असते. आणि मग कधी आपण क्लेश करू नये, द्वेष करू नये असं भगवंतांनी म्हटलं आहे. भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे जातीवंत घोडा आपल्या शरीराला चाबकाचा फटकारा लागू देत नाही, ऐक नाही. घोड्याचे अनेक प्रकार असतात आणि जे जातीवंत घोडे असतात तर चाबकाचा फटकारा ते कधीही लागू देत नाही. म्हणजे ते एवढे चपळ असतात, एवढे शीघ्र गतीने धावणारे असतात, एवढे ते बलवान असतात की त्याच्यावरती स्वारी करणाऱ्या व्यक्तीला त्यांना चाबूक मारण्याचं किंवा त्याला मारण्याचं म्हणजे गरजच पडत नाही. काही काही घोडे किंवा बैल सुद्धा आपण बघतो की काही काही बैलांना नुसता इशारा जरी केला, ऐक ना, बैलांच्या खांद्यावरती जसा कासरा असतो, कासराचा नुसता इशारा जरी केला तरी बैल, जे बलवान बैल असतात, जे जातीवंत असतात, तर ते शरीराला स्पर्श फक्त कासऱ्याचा झाला तरी सुद्धा वेगाने धावत असतात किंवा कार्य करतात. म्हणजे जे जातीवंत असतात तर ते आपल्या शरीराला कशाचाही स्पर्श होऊ देत नाही. जो जातीवंत घोडा आहे तो आपल्या शरीराला कशाचाही स्पर्श होऊ देत नाही. अगदी तशाच प्रकारे जे प्रज्ञावान लोक असतात, जे बुद्धिमान लोक असतात, जे ज्ञानी लोक असतात, माझी या जगामध्ये कोणीही निंदा करू नये, मला या जगामध्ये कोणी वाईट म्हणू नये, माझ्याविषयी वाईट चर्चा कोणीही करू नये अशा प्रकारे विचार करत असतात. कारण भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये आपण नसताना, ऐक ना, आपल्या पश्चात, तसं तर भगवंत असे म्हणतात की या जगामध्ये असा कोणीच नाही आहे की ज्याची निंदा होत नाही, ऐक ना, जगामध्ये असा कोणीच नाही आहे की ज्याची निंदा होत नाही. इथे कमी बोलणाऱ्याची सुद्धा निंदा होते, इथे जास्त बोलणाऱ्याची सुद्धा निंदा होते, इथे काहीच न बोलणाऱ्याची सुद्धा निंदा होत असते. म्हणजे जगामध्ये असा कोणीच नाही की त्याची निंदा होणार नाही. परंतु जीवन जगत असताना आपण अशा प्रकारचं जीवन जगलं पाहिजे की आपल्या पाठीमागे सुद्धा, म्हणजे आपल्या पश्चात सुद्धा, आपण तिथे हजर नसताना सुद्धा लोक असे म्हटले पाहिजे की हा व्यक्ती खूप चांगला आहे, हा व्यक्ती खूप धम्मवान आहे, हा व्यक्ती खूप शीलवान आहे, हा व्यक्ती खूप गुणवान आहे. बाबासाहेब असं म्हणतात की माझा दुश्मन सुद्धा, माझे वैरी सुद्धा माझ्या शीलाबद्दल, माझ्या सद्गुणाबद्दल, माझ्या विद्वत्तेबद्दल कधीही त्यांच्या मनामध्ये शंका उत्पन्न होणार नाही. कारण माझ्या वैऱ्यांना सुद्धा, माझ्या शत्रूंना सुद्धा माहित आहे की मी ज्ञानी आहे, मी पंडित आहे, मी शीलवान आहे, मी गुणवान आहे. हा एक आत्मविश्वास मनुष्याच्या चित्तामध्ये असला पाहिजे. आणि हा आत्मविश्वास मनुष्याच्या मनामध्ये कधी निर्माण होतो? जेव्हा मनुष्य खऱ्या अर्थाने सुखाच्या मार्गाने अनुसरण करत असेल, सदाचाराच्या मार्गाने अनुसरण करत असेल, शील आपल्या जीवनामध्ये तो धारण करत असेल, आपल्या मनामध्ये मैत्री भाव निर्माण करत असेल आणि क्लेश आणि द्वेष
ह्या गोष्टींना जर तो नष्ट करत असेल तर अशा प्रकारे आपल्या जीवनाची एक पोच पावती आपल्याला प्राप्त होत असते. म्हणजे मानवी जीवन हे अनंत अनंत दुःखाने भरलेलं आहे. अनंत दुःख मानवी जीवनामध्ये आहे. क्षणाक्षणाला मनुष्य दुःखाला समोर जात असतो. ऐक नाही, क्षणाक्षणाला म्हणजे अगदी काही क्वचित क्षण आपल्या जीवनामध्ये असतात की ते सुखाचे असतात. काही क्षण उगे मोजके. ऐक नाही, एक कवी असं म्हणतो की दुःख पर्वता एवढे, सुख मात्र जवा पाडे. ऐक नाही, म्हणजे जे जव असते त्या जवाप्रमाणे मानवी जीवनामध्ये सुखाचे क्षण असतात. दुःख तर मात्र पर्वतासारखं मानवी जीवनामध्ये आहे. मग या दुःखाला आपल्याला नष्ट करायचं आहे, या दुःखाला आपल्याला नाहीसं करायचं आहे. कारण मनुष्याचं मन खूप हळवं आहे. मनुष्याचं मन खूप नाजूक असतं, ते चंचल असतं. अगदी एका क्षणाला ते सुखी होते, दुसऱ्या क्षणाला ते दुःखी होते. कारण मनाच्या विरुद्ध अगदी छोटीशी जरी घटना घडली तरी सुद्धा आपल्याला दुःख होत असते. आणि मग या दुःखाला नष्ट करण्यासाठी काही सद्गुण आपण आपल्या मनामध्ये निर्माण केले पाहिजे. पहिला सद्गुण आहे श्रद्धा. आपण श्रद्धा निर्माण केली पाहिजे. बुद्ध, धम्म आणि संघ या तीन रत्नांच्या प्रती आपल्या मनामध्ये श्रद्धा भाव असावा. या श्रद्धेने आपल्या विकाराला आपण नष्ट करू शकतो. दुसरी गोष्ट, आपल्यामध्ये शील असलं पाहिजे, सदाचार असला पाहिजे, नीतिमत्ता असली पाहिजे. सदाचार, नीतिमत्ता जर आपल्यामध्ये असेल तर आपण चांगल्या मार्गाचं अनुसरण करत असतो. ह्या शीलाचं अनुसरण करण्यासाठी, या शीलाचं पालन करण्यासाठी आपल्याकडे वीर्य असलं पाहिजे. म्हणजे आपण प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्न जर आपण करत असेल तर आपण सुखाच्या मार्गाने जाईल. प्रयत्न जर आपण करत नसेल तर सुखाच्या मार्गाने आपण जाऊ शकत नाही. त्यानंतर समाधी भाव आपल्यामध्ये असला पाहिजे. जोपर्यंत समाधी भावना आपण करत नाही, ऐक ना, ध्यान, विपश्यना, आनापानसती भावना करत नाही, तोपर्यंत सत्याचा शोध आपण घेऊ शकत नाही. आणि सत्याचा शोध घेणे हा मानवी जीवनाचा उद्देश आहे. आपल्या जीवनाचा उद्देश आपण ठरवला पाहिजे की सत्याचा शोध घेणे हा माझ्या जीवनाचा उद्देश आहे. आणि त्यासाठी समाधी भावना सुद्धा आपल्याला करावे लागते. विद्या आपण संपादन केली पाहिजे. आणि आपलं आचरण सुद्धा परिशुद्ध असलं पाहिजे. आपलं आचरण सुद्धा निर्मळ असलं पाहिजे. आपलं आचरण जर परिशुद्ध असेल, आपलं आचरण जर निर्मळ असेल तर या सर्व प्रकारच्या सुखाला आपण प्राप्त करू शकतो. क्षमा हे परमतप आहे. क्षमाशीलता हा भाव आपल्या मनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. क्षमाशीलता हा सद्गुण आपल्यामध्ये असावा. मानवी जीवनामध्ये क्षमाशीलता ही असली पाहिजे. भगवंत असे म्हणतात की अनेक लोक आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं आचरण करत असतात, परंतु आपल्याकडून जर अकुशल आचरण झालं असेल, वाईट आचरण झालं असेल तर तिथे क्षमाशीलता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अजातशत्रूने आपल्या मात्या म्हणजे पित्यांची हत्या केली होती. भगवंताकडे त्याने क्षमा मागितली होती की तो म्हणतो की भगवान, मी माझ्या मूर्खपणामुळे, माझ्या अज्ञानपणामुळे मी पित्याची हत्या केली आहे. या कर्मबलाने भगवंताने मला क्षमा करावी. भगवंत त्याला क्षमा करतात. खुजुतरा नावाची दासी सुद्धा चोरी करत असते दररोज 4 कारशापनाची, तर तिला सुद्धा भगवंत क्षमा करतात. म्हणजे क्षमाशीलता हा भाव आपल्या मनामध्ये असला पाहिजे. कारण तो एक प्रकारचा तप आहे. निर्वाण पद सुद्धा एक प्रकारचं तप आहे. भगवंत असे म्हणतात की निब्बानं परमं सुखं वदंती बुद्धा. बुद्धांचं हे वचन आहे की निर्वाणासारखं सुख या जगामध्ये दुसरं कोणतंही नाही आहे. निर्वाण म्हणजे निर्दोष जीवन, ज्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नसावा, निर्मळ पवित्र अशा प्रकारचं जीवन आपण जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि अशा प्रकारचं जीवन जर आपण जगत असेल तर निश्चितपणे खऱ्या अर्थाने मानवी जीवनाला आपण यशस्वीतेकडे घेऊन जात असतो आणि मानवी जीवन आपण सफल बनवत असतो. प्राण्यांची हिंसा आपण कधीही आपल्या जीवनामध्ये करू नये. आपण कधी प्राण्यांची हिंसा करू नये, चौर्य कर्म करू नये, व्यभिचार कर्म करू नये. म्हणजे जे काही अकुशल धर्म आहेत, या अकुशल धर्माला आपल्या जीवनामध्ये कधीही धारण करू नये. जो मनुष्य या अकुशल धर्माला नष्ट करतो, नाहीस करत असतो, तर तोच खऱ्या अर्थाने सुखाच्या मार्गाकडे वाटचाल करत असतो. म्हणजे जो मनुष्य सुखाच्या शोधामध्ये आहे, प्रत्येक मनुष्य सुखाच्या शोधामध्ये असतो आणि प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये माझी जी इच्छा आहे, म्हणजे प्रत्येकाची इच्छा असते की मी सुखी असावं, मी समाधानी असावं. भगवंत असे म्हणतात की स्वतः जर सुखाची इच्छा किंवा सुखाची
अपेक्षा जर आपण करत असेल तर माझ्याकडून कोणालाही दुःख होणार नाही, है की नाही? अशा प्रकारची भावना आपण निर्माण केली पाहिजे. का निर्माण केली पाहिजे? कारण मी ज्या अर्थी सुखाची अपेक्षा करतोय त्या अर्थी माझ्यासारखे असंख्य लोक सुखाची अपेक्षा करत असतील, आणि मग तेही जर सुखाची अपेक्षा करत असतील तर माझ्याकडून मी का कोणाला दुःख देऊ? कारण कोणी जर मला दुःख दिलं तर ज्याप्रमाणे मला वेदना होतात अगदी तशाच वेदना त्यांना सुद्धा होतील, असा एक आंतरिक भाव आपण आपल्या मनामध्ये निर्माण केला पाहिजे. आणि हा जर आंतरिक भाव आपण आपल्या मनामध्ये निर्माण करत असेल तर भगवंत असे म्हणतात की असा विचार जर आपण केला तर या जगातलं वैरत्व नष्ट होऊ शकते. ऐक ना, मी स्वतः सुखी राहावं असं प्रत्येकाला वाटत असेल आणि मी सुखी राहावं असं वाटत असताना माझ्याकडून कोणालाही कोणत्याही प्रकारचं दुःख होणार नाही, माझ्याकडून कोणाला कुठल्याही प्रकारच्या वेदना होणार नाही, त्रास होणार नाही, मी कोणाचा क्लेश करणार नाही, द्वेष करणार नाही, असा भाव जर आपण आपल्या मनामध्ये निर्माण केला तर भगवंत असे म्हणते की जगातलं अर्ध वैरत्व या गोष्टीमुळे नष्ट होऊ शकते. परंतु मनुष्य केवळ स्वतः सुखपूर्वक जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, इतरांना मात्र दुःख झालं तर काय होतं, किंवा इतरांना दुःख हो किंवा न हो, मी मात्र सुखी असलो पाहिजे, अशी स्वार्थी प्रवृत्ती मनुष्याची असल्या कारणाने मनुष्य या जगामध्ये स्वतः तर दुःख निर्माण करतच असतो, परंतु इतरांना सुद्धा त्याच्याद्वारा म्हणजे त्याच्या आचरणामुळे, त्याच्या वागण्यामुळे, त्याच्या बोलण्यामुळे, त्याच्या सहवासामुळे मनुष्यांना दुःख होत असते. कारण भगवंत असे म्हणते की काही काही लोकांचा सहवास एवढा दुःखकारक असतो की तो मनुष्य आपल्या सहवासामध्ये आला की आपलं जीवन हे दुःखकारक बनत असते. कारण तशा प्रकारे त्या व्यक्तींचे तरंग असतात, वेव्ज असतात, कारण त्यांच्या चित्तामध्ये राग असतो, द्वेष असतो, लोभ असतो, मोह असतो, आणि अशा प्रकारच्या अनेक विकाराने जर भरलेला मनुष्य आपल्या सहवासामध्ये जेव्हा येत असतो तर तेव्हा आपल्याला सुद्धा तो दुःख निर्माण करत असतो, आपल्या चित्तामध्ये सुद्धा तो दुःख निर्माण करत असतो. आणि म्हणून भगवंत असे म्हणतात की असे वनाचं बालानं, आपल्या जीवनामध्ये कधीही मूर्खांची संगती होऊ नये किंवा आपण करू नये, तर पंडितांची संगती आपण सदा सर्व काळ केली पाहिजे. म्हणजे आपण जे काही कुशल कर्म करतो ते कुशल कर्माच्या बलाने इमेना पुय्य कमेन मामे बाल समागम, हे मी माझ्या जीवनामध्ये जे जे कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करतो, या पुण्यकर्माने माझी या जीवनामध्ये कधीही मूर्ख व्यक्तींसोबत संगती होऊ नये, अशा प्रकारची भावना आपण करत असतो. कारण सहवास हा अत्यंत महत्वपूर्ण आहे, अशा प्रकारे भगवंतांनी म्हटलं आहे. भरकटलेल्या घोड्यावरती, ऐक ना, एखादा भरकटलेला घोडा आहे, एखादा बलवान घोडा आहे जो की भरकटलेला आहे, त्याला लगाम नाही आहे, ऐक ना, ज्या घोड्यावरती लगाम नसते तर त्याला कोणी पकडू शकत नाही, तो भरधाव वेगाने जात असतो. भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारच्या लगाम रहित घोड्याला जर एखादा बलवान सारथी आपल्या बलाने, आपल्या चातुर्याने जर त्याला काबूमध्ये करत असेल, त्याच्यावरती आपलं अधिपत्य प्रस्थापित करत असेल, तर त्या व्यक्तीला मी खरा सारथी म्हणत नाही, त्या व्यक्तीला मी खरा सारथी म्हणत नाही. परंतु जो मनुष्य आपल्या भरकटलेल्या मनाला, आपल्या वेगवान मनाला, या चंचल मनाला, या दुर्दम्य मनाला जर आपल्या काबूमध्ये ठेवत असेल तर त्या व्यक्तीला मी खरा सारथी म्हणतो. म्हणजे मन हे अत्यंत क्रोधी आहे, मन हे अत्यंत द्वेषी आहे, मन अत्यंत मोहामध्ये पडलेलं असतं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या विकाराने मनाची गती एवढी तीव्र होत असते. तर भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारच्या विकाराने भरलेल्या मनावरती संयम ठेवणे, विकाराने भरलेल्या मनाला आपल्या अधीन ठेवणे अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि जो मनुष्य आपल्या मनाला अधीन ठेवतो, त्याच्यावरती काबू करत असतो, त्याला जसं पाहिजे तसं तो तिकडे वळवत असतो, तर खऱ्या अर्थाने तो योग्य सारथी आहे, असं भगवंतांनी म्हटलं आहे. कारण क्रोधावरती विजय मिळवणे अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे, कठीण अशी गोष्ट आहे. आणि जो मनुष्य आपल्या क्रोधावरती विजय मिळवतो तर तो खऱ्या अर्थाने सुखाच्या मार्गाकडे वाटचाल करत असतो. जो मनुष्य म्हणजे क्षमारूप आहे, ऐक नाही, क्षमाशीलता त्यांच्या चित्तामध्ये हा सद्गुण आहे, तो नेहमी स्तब्ध राहतो, तो नेहमी शांत राहतो आणि तो संयमशील असतो, शुद्ध आचरणी असतो.
म्हणजे संयमशील असणं अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणजे शांत राहणं अत्यंत महत्वपूर्ण आहे. भगवंत असे म्हणतात की आपल्या कायेचा संयम असावा. कायेनं सौरव साधू, वाचाय सौरव साधू, मनसाय सौरव साधू. म्हणजे कायेचा संयम, वाचेचा संयम आणि मनाचा संयम अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि अशा प्रकारे संयम ठेवून मनुष्य दुसऱ्यांचे दोष न काढता आपल्या स्वतःचे जर तो दोष काढत असेल, कारण अनेक लोक दुसऱ्यांचे दोष काढण्यामध्ये आपलं जीवन समर्पित करतात, दुसऱ्यांचे द्वेष निर्माण करण्यामध्ये आपला वेळ ते खर्च करत असतात. आणि जे लोक दुसऱ्यांचा दोष काढण्यामध्ये आपला वेळ खर्च करत असतात, तर त्या मनुष्यांच्या जीवनातला हा सर्वात मोठा वेळ वाया जात असतो. भगवंत असे म्हणतात की दुसऱ्यांचे दोष पाखडण्यापेक्षा आपले स्वतःचे दोष नष्ट करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जो मनुष्य स्वतःचे दोष नष्ट करतो, नाहीसे करत असतो, तर खऱ्या अर्थाने तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये सुखाच्या मार्गाकडे वाटचाल करत असतो. आणि त्यामुळे दुसऱ्यांचे दोष आपण कधीही पाहू नये. कारण जो मनुष्य जशा प्रकारचं जीवन असेल तशा प्रकारे तो जगत असेल, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही, भगवंत असे म्हणतात. आणि त्यामुळे कोण म्हणजे कशा प्रकारचं जीवन जगतो, कोण कशा प्रकारचं आचरण करतो हे मात्र आपण सांगू शकत नाही. आणि त्यामुळे कोणी कशा प्रकारचं जीवन जगो, दुसऱ्यांच्या जीवनाशी आपल्याला काही घेणं देणं नसतं. भगवंत असे म्हणतात की मी माझं जीवन कशा प्रकारे सदाचाराच्या मार्गाने जगू, माझं जीवन मी कशा प्रकारे सुखाच्या मार्गाने नेऊ, असा जर आपण विचार करत असेल तर खऱ्या अर्थाने तो सुखाच्या मार्गाकडे वाटचाल करतो. आणि असाच विचार करून आपण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जो जातिवंत घोडा आहे की चाबकाचा फटकारा मला लागू नये यासाठी तो सदा सर्व काळ सतर्क राहत असतो, नेहमी सतर्क राहतो. अगदी तशाच प्रकारे जो प्रज्ञावान मनुष्य आहे, जो ज्ञानी मनुष्य आहे, जो हुशार मनुष्य आहे, बुद्धिमान मनुष्य आहे, माझी कोणी निंदा करू नये, मला कोणी वाईट म्हणू नये, म्हणजे माझ्याबद्दल मी सोबत असताना तर त्याने चांगल्या प्रकारचंच बोलावं, परंतु माझ्या पश्चात सुद्धा त्याने सदा सर्व काळ चांगलं बोलावं, अशा प्रकारे ती भावना मनुष्याने केली पाहिजे. भगवंताच्या समोर कधी कधी भगवंताची लोक म्हणजे निंदा सुद्धा करत असत, भगवंताची स्तुती सुद्धा लोक करत असत, परंतु निंदा करणाऱ्यामध्ये फार कमी लोक होते, भगवंताची सदा सर्व काळ लोक स्तुती करत असत. एवढंच नव्हे तर कधी कधी भगवंत भिक्षाटन करण्याच्या पूर्वी एखाद्या आश्रमामध्ये जात असत. तर आश्रमामध्ये म्हणजे जात असताना तेथील जो आश्रमवासी असायचे ते म्हणायचे, अरे श्रमण गौतम येत आहे, आपण बोलू नका, शांत राहा, कारण श्रमण गौतम हा शांतता प्रिय आहे, त्याला गोंधळ आवडत नाही, त्यांना शांतता आवडते. म्हणजे एक नैतिक ज्याला आदर म्हणत असतो, नैतिक सन्मान मनुष्यांचा होत असतो. आणि मग भगवंत त्या आश्रमामध्ये जात असत. भगवंतासाठी जर भगवंत येत असतील तर उच्च आसन नेहमी आश्रमामध्ये ठेवल्या जात असे. आणि मग भगवंत त्या आसनावरती बसत आणि मग त्यांना उपदेश करत असत. कधी कधी भगवंत म्हणायचे की बा मी आल्यामुळे तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या चर्चेमध्ये काही व्यत्यय आला का, काही समस्या झाली का, किंवा तुम्ही कोणत्या विषयावरती चर्चा करत होते. मग ते सांगायचे की भगवान आम्ही अशा अशा विषयावरती चर्चा करत होतो. आणि मग त्यानंतर भगवंत त्यांना त्या ठिकाणी उपदेश करत असत. म्हणजे अशा प्रकारे एक आदरयुक्त भाव आपल्या मनामध्ये असला पाहिजे. पूजनीय लोकांची पूजा सदा सर्व काळ आपण केली पाहिजे असं भगवंताने म्हटलं आहे. जे लोक पूजनीय असतात त्यांची पूजा केलीच पाहिजे. आणि भगवंताची सदा सर्व काळ अशा प्रकारचे अन्य श्रमणवासी सुद्धा पूजा करत होते, त्यांचा सन्मान करत होते. कारण हा मानवी जीवनाचा एक सद्गुण आहे आणि तो सद्गुण आपण आपल्यामध्ये निर्माण केला पाहिजे. तो सद्गुण जर आपल्यामध्ये निर्माण केला, भगवंत असे म्हणतात की आपण जर दुसऱ्यांना सन्मान देत असेल, ऐक ना, आपण दुसऱ्यांचा आदर करत असेल तर आपला कोणीतरी आदर करतो, आपला कोणीतरी सन्मान करत असतो. आणि त्यामुळे आपण सदा सर्व काळ अशा प्रकारे सन्मान केला पाहिजे, आदर केला पाहिजे. कारण हा मानवी जीवनाचा एक अत्यंत कुशल असा धम्म आहे, कुशल तो एक मार्ग आहे. म्हणजे एखादा मनुष्य निरुपद्रवी आहे, जो कधीही कोणाला त्रास देत नाही, अशा प्रकारचा निरुपद्रवी मनुष्य आहे. तो सदा सर्व काळ चांगल्या प्रकारचं जीवन जगत असतो. तो शुद्ध आचरणी आहे, म्हणजे चांगल्या प्रकारचं तो आचरण करणारा आहे आणि निष्पाप आहे.
तो कधीही कुठल्याही प्रकारचं पाप कर्म करत नसेल, अकुशल कर्म करत असेल, म्हणजे सदाचाराने युक्त असणारा मनुष्य जर अशा प्रकारे तो मनुष्य जीवन जगत असेल आणि अशा प्रकारच्या मनुष्याला जर आपण उपद्रव देत असेल, त्याला आपण त्रास देत असेल, त्याची आपण निंदा करत असेल, त्याची आपण चाहडीचुगली करत असेल, तर भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे हवेच्या दिशेने जर आपण धूळ फेकली तर हवेच्या दिशेने फेकलेली धूळ ही आपल्याच अंगावरती येत असते. अगदी तशाच प्रकारे एखाद्या सज्जन मनुष्याला, एखाद्या चांगल्या मनुष्याला, एखाद्या पंडित मनुष्याला जर आपण उपद्रव दिला तर त्याच्याद्वारा जो दोष लागतो तर तो दोष मात्र आपल्यालाच लागत असतो. आणि त्यामुळे कधीही आपण कोणाची निंदा करू नये किंवा कोणालाही आपण वाईट अशा प्रकारचं वक्तव्य करू नये. कारण जो मनुष्य अशा प्रकारचं जीवन जगत असतो तर त्याचीही सुद्धा तशाच प्रकारची निंदा होत असते. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपल्या मनातील जो क्लेश भाव आहे, आपल्या मनातील जो द्वेष भाव आहे, या क्लेशाला, या द्वेषाला आपण स्वतः नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात की आत्ताही अथनो नाथो कोई नाथो परोसिया, या संसारामध्ये कोणीच कोणाचा स्वामी नाही आहे आणि कोणीच कोणाला दुःखमुक्त करू शकत नाही आहे. तर प्रत्येक मनुष्याने आपण आपल्या मनाच्या द्वारा आपल्या मनातील विकारांना नष्ट केलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे. आणि माझं जीवन मी कशा प्रकारे परिशुद्ध करू, माझं जीवन मी कशा प्रकारे निर्मळ जगू, अशी भावना जर आपण करत असेल आणि त्या मार्गाने जर आपण प्रयत्न करत असेल, कारण केवळ भावना करूनच उपयोग नाही, त्याचं चिंतन करूनच उपयोग नाही आहे. आपण जर म्हणत असेल की मला सुख प्राप्त करायचं आहे, मला सुख प्राप्त करायचं आहे, मी सुखी होईल, आणि त्या मार्गाने जर आपण प्रयत्न करत नसेल तर सुखी होऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष रूपाने प्रॅक्टिकली भगवंताचा सद्धम्म हा प्रॅक्टिकली आहे. जोपर्यंत त्या मार्गाचं तुम्ही अनुसरण करणार नाही, जोपर्यंत त्या मार्गाने तुम्ही मार्गक्रमण करणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने तुम्हाला सुख प्राप्त होणार नाही. आणि त्यामुळे हा एक जीवन मार्ग आहे. क्लेश नष्ट करणे आणि द्वेष नष्ट करणे हा भगवंताच्या सद्धम्मातील अत्यंत महत्त्वपूर्ण असा अंग आहे. त्यामुळे आपण सुद्धा आपल्या जीवनातील या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करून आपलं मानवी जीवन परिशुद्ध निर्मळ बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने सुखपूर्वक जीवनाकडे आपण वाटचाल केली पाहिजे. कारण पुन्हा पुन्हा हे मानवी जीवन मिळणे अत्यंत दुर्लभ असं आहे. त्यामुळे भगवंत असे म्हणतात, या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण नेहमी चांगल्या प्रकारचे कुशल कर्म करावे, पुण्यकर्म करावे आणि मानवी जीवन आपलं सफल बनवावं. एवढे त्याच्या मंगलमय प्रसंगी ही देशना देऊन ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ.